तर या सेकंड सेशनमध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आधीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बाबराच्या सरदाराची भूमिका सांगितली आणि बाबराचं त्याच्यावरचं एक प्रतिक्रिया देणारं वर्तन बघितलं. त्यानंतर राणा संघाची आपण प्रतिक्रिया बघितली, वर्तन बघितलं. आता आपल्याला त्याचे जे मुख्य आणखी एक शत्रू होते बाबराचे, ते म्हणजे अफगाण, त्यांच्याविषयी बोलून घ्यायचं आहे. तर बघा अफगाण जे होते, अफगाण समाज जो होता, हा मुघलांच्या, तुर्कांच्या आधी भारताशी जुडलेला समाज आहे. म्हणजे भारतामध्ये अफगाण लोक पहिल्यांदा जेव्हा आले अरबाच्या नंतर समजा जर म्हणूया किंवा अफगाणिस्तान पासून जे आपले संबंध आहेत आधीच्या कालखंडापासून, तर अफगाणी लोक जे आहे हे पहिल्यापासून भारतासोबत जुळलेले, संपर्कात आणलेले वेगळे एका समाजातले समुदाय होता की जो खऱ्या अर्थाने भारताशी, भारतीय सामान्य जनतेशी जुळलेला होता. त्यामुळे या लोकांचे संबंध जे आहे ते भारतीय लोकांसोबत अधिक चांगले होते बाकी इतर समुदायापेक्षा. त्यामुळे तुर्क आणि जेव्हा मंगोल आले किंवा बाबराच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला जाऊया, तर बाबराच्या कितीतरी वर्षा किंवा शतकांपासून अफगाणी लोक भारतामध्ये, इथल्या समाजामध्ये एकभिन्न जीव झालेले होते. जे अफगाणी लोक हे भारतीयांसोबतचा अधिक चांगला डायलॉग झालेला समुदाय झालेला होता. तर आता अफगाणासमोर काय झालं, प्रॉब्लेम काय झाला, की लोधी घराणं जे होतं ते अफगाणी घराणं होतं. तर अशा अफगाणी घराण्याचं जेव्हा राज्य आलं, तेव्हा अफगाण लोकांना सहजच आहे तो आनंद झालेला असेल, की आपल्या समुदायाचं तिथे राज्य आलेलं आहे भारतावर. तर जेव्हा ॲज आक्रमक म्हणून बाबराला ते तिथे बघत होते, त्याचबरोबर लोधी घराण्यासोबत जो त्याचा संघर्ष होत होता, हा संघर्ष खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढचा एक महत्त्वाचा संघर्ष होता, की ज्या संघर्षामध्ये आपण जर बघितलं, की बाबराला सुद्धा अफगाण लोकांनी सपोर्ट केला आहे, जे इब्राहिम लोधीच्या विरोधातले होते. म्हणजे इब्राहिम लोधीची सत्ता जेव्हा किंवा लोधी घराण्याची सत्ता जेव्हा तिथे आली, तेव्हा लोधी घराण्याच्या सत्तेला विरोध करणारे सुद्धा अफगाण लोक तिथे होते. जसे राजपूत होते तसे अफगाणी लोक सुद्धा होते. तो सत्ता संघर्ष आहे. त्यामध्ये कधीही रक्तसंबंध पलटू शकतो. धर्म हा तिथे नाममात्र मुद्दा राहतो. त्यामुळे अफगाणी लोकांनी लोधी घराण्याची सत्तेला सुद्धा विरोध केला आहे आणि त्यामध्ये ते शत्रू पक्षामध्ये सुद्धा सामील झालेले आहेत. तर इथे मात्र एक तुम्ही लक्षात घ्या, की जेव्हा लोधी घराणं जे आहे ते संपूर्णपणे नष्ट झालं आणि बाबराची अर्थात मुघलांची सत्ता दिल्लीवर तिथे निर्माण झाली, तेव्हा अफगाण लोकांना फार त्याचं दुःख वाटलं आणि खऱ्या अर्थाने मग याची प्रतिक्रिया जी आली ती फार विचित्र अशी आली, की अफगाण लोक जे होते ते सातत्याने टोळ्यांमध्ये संघर्ष करणारे समुदाय होते, जसं मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं. मात्र जर एखादं चांगलं नेतृत्व जर उदयामान आलं तर ते लगेच त्याच्या खाली एकत्र व्हायचे. आता बाबरांनी जेव्हा इब्राहिम लोधीचा पराभव केला, मुघल घराण्याची स्थापना केली, तेव्हा संपूर्ण अफगाणी समुदायासमोर असं चित्र उभं राहिलं, की आपली जी सत्ता होती भारतावरची ती कायमची गेली आणि त्याला कारणीभूत कोण आहे? तर बाबर आहे. अर्थात मुघल लोक याला जबाबदार आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात मुघलांचा द्वेष जो आहे तो या अफगाणी लोकांनी केलेला आहे. आणि अफगाणांची जी वृत्ती आहे ते स्वतंत्र प्रिय अशी वृत्ती आहे. ते त्यांना स्वतःवर कोणाचंही वर्चस्व वाटणं आवडत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला जे दाखवलं, जे मॅपमध्ये दाखवलं, की बंगाल बिहारचा प्रदेश असो किंवा त्याच्या उत्तर प्रदेश असो सध्याचा, दिल्लीच्या आसपासचा प्रदेश होतो. या सगळ्या प्रदेशामध्ये म्हणजे गंगा यमुनाच्या दोआबच्या प्रदेशामध्ये अफगाणी लोक जे होते ते सगळ्यात जास्त संख्येने होते. आणि या क्षेत्रामध्ये ते लहान-लहान नेत्यांच्या अंडर आपले काम करायचे आणि तिथे स्वतःला स्वतंत्र घोषित करायचे. तर इब्राहिम लोधीच्या मृत्यूनंतर अशाच काही अफगाणी टोळ्यांच्या नेत्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित करून टाकलं. त्यांच्यावर कोणाचाही दबदबा राहणार नाही, मुघलांची सत्ता आमच्यावर नसणार, हे त्यांनी तिथेच घोषित करून टाकलं. बंगालमध्ये तर खऱ्या अर्थाने जर आपण बघायला जाऊया बिहारमध्ये, बिहारमध्ये तर त्यांनी स्वतःला स्वतंत्रच घोषित केलं होतं. तर अशा पद्धतीने अफगाण लोकांना हे पटलं नाही, की मुघलांनी आपली सत्ता जी आहे ती हिसकावून घेतली. तर त्यामुळेच ते मुघलांच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्णपणे तयार होते आणि सातत्याने जो संघर्ष त्यांना करायचा होता त्यासाठी सुद्धा ते तयार होते. तर अशा पद्धतीने बाबराला जसं राजपुतांचा विरोध तिथे होता, त्याचबरोबर त्याला अफगाणी लोकांसोबत सुद्धा तिथे स्पर्धा करावी लागत होती, संघर्ष करावा लागणार होता. तर हे 2 पक्ष जेव्हा बाबराच्या समोर आले, तेव्हा बाबर कन्फ्यूज झाला, की या 2 पक्षापैकी आपण कोणासोबत लढावं? कारण जर बाबराला स्वतःची सत्ता अशुद्ध राखायची होती, तर या दोन्ही वर्गासोबत त्याला लढावं लागणार होतं. पण हे जे 2 वर्ग आहेत, त्याच्यासोबत तो एका वेळी लढू शकत नव्हता. कारण की जर तो एका वेळी या दोन्ही पक्षासोबत लढला असता, त्याच्यामध्ये त्याचाच खात्मा झाला असता, तोच नष्ट झाला असता आणि पुन्हा एकदा त्याला भारतातून पळून जावं लागलं असतं. पण इथे तुम्ही लक्षात घ्या, की बाबरांनी मग असं ठरवलं, की आपण या 2 पक्षापैकी एकेका पक्षासोबत आपण
संघर्ष करूया. म्हणजे एका पक्षाला नंतर बघू, एका पक्षाला पहिला घेऊ. तर प्रायमरी म्हणून त्याने सगळ्यात पहिला धोका जो स्वतःला ओळखलेला होता, तो होता अफगाणांचा. कारण की अफगाण लोकं जे होते ते दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये भयंकर होते. म्हणजे तिथे ते गंगा यमुनाच्या दोआबचा प्रदेश जो आहे, त्या प्रदेशामध्ये एकदम वास्तविक शासक म्हणून तिथे राहत होते. त्याच नंतर खाली अ, इथे कन्नौजला सुद्धा ते होते. त्यानंतर बिहार आणि बंगालमध्ये त्यांचं प्रभुत्वच होतं. तर अशा पद्धतीने बाबराने जे टार्गेट पहिलं सेट केलेलं होतं ते अफगाणांचं होतं, की अफगाणांसोबत आपल्याला संघर्ष आधी करावा लागेल. म्हणून मग त्याने हे जेव्हा तो स्थिर स्थावर झाला, तेव्हा लगेचच त्याने मग आता पुढची भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्याने अफगाणांच्या विरोधात स्वतःचं जे सैन्य आहे ते एकदा पुन्हा तयार केलं आणि अशा पद्धतीने अफगाणावर आक्रमण करायला तो आता तयार झाला. तर तेव्हाच्या त्या संपूर्ण परिस्थितीमध्ये त्याने मग हुमायूनच्या अंडर एक टोळी दिली, एक त्याच्याकडे सैन्य टोळी दिली. हुमायूनला असा आदेश देण्यात आला, की तो उत्तर प्रदेश आणि बंगाल, बिहारचे जे संपूर्ण अफगाणी लोक आहेत, जे मुख्य किल्ल्यांवर जे तिथे स्थापन झालेले आहेत, त्यांना त्याने पराभूत करावं. आता या कालखंडामध्ये म्हणजे पानिपत युद्धानंतरच्या कालखंडामध्ये काय झालं, की प्रत्येक जे महत्त्वाचे शहर होते, जे तुम्हाला मी दाखवले, त्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक नेतृत्व करणाऱ्या सरदाराने एक चांगली किल्लेबंदी करून टाकली होती त्या शहरांची. तर जर किल्लेबंदी झाली, तर त्या शहराला जिंकणे फार कठीण राहत असतं. कारण की हे मग शहर जे होतं, हे शहर अधिक बाहेरच्या आक्रमणाला तिथे थोपवून धरत असतं. तर अशा पद्धतीने या प्रत्येक क्षेत्रामध्ये किल्लेबंद होते. म्हणून मग बाबराने असं ठरवलं, की आपण जे महत्त्वाचे किल्ले आहेत ते जिंकून घेऊया. मग याच्यामध्ये ग्वालियरचा किल्ला येईल, कालिंजरचा किल्ला येईल, की जे दिल्लीच्या त्याच्या सत्तेसाठी फार धोकादायक होते, जे शत्रू पक्षात जर जातील तर. तर अशा पद्धतीने त्याने मग हुमायूनच्या अंडर एक टोळी देऊन दिली, एक सैनिक टोळी दिली, की जी टोळी खऱ्या अर्थाने इतर त्याच्या पूर्वेकडचं जी समस्या आहे, म्हणजे पूर्वेची समस्या जी आहे ती अफगाण समस्या आहे. तर या अफगाण समस्येच्या दृष्टिकोनातून आक्रमक पाऊल टाकण्यासाठी त्याने हुमायूनला पाठवलं आणि हुमायूनने मग तिथे शर्की राज्यावर आक्रमण केलं. त्याचबरोबर तो आता बुंदेलखंडामध्ये सुद्धा तिथे आक्रमण करायला तयार झाला आणि बिहारच्या मार्गाने तो होता त्या दरम्यान. त्याला एक चांगलं शिस्तबद्ध आणि खूप चांगलं सैनिक त्याच्या पाठी त्याने पाठवलेलं होतं आणि हुमायूनला त्या कालखंडामध्ये मग विजय सुद्धा मिळत होता. पण तेवढ्यात काय झालं, की अशी एक वार्ता या बाबराला समजली, जेणेकरून त्याला पुन्हा आपला जो प्लॅन होता पहिले अफगाणांशी लढण्याचा तो चेंज करावा लागला आणि तो रिशफल करून मग त्याला पुन्हा एक नवी भूमिका तिथे घ्यावी लागली. कारण त्याच्यासमोर सगळ्यात महत्त्वाची समस्या येऊ घातली होती ती म्हणजे राणा सांगा. राणा सांगा या कालखंडामध्ये म्हणजे जे बाबर त्याच्यावर आरोप लावतो, की याने आपली मैत्री संधी तोडलेली आहे आणि हा आता माझा शत्रू झालेला आहे. तर तेव्हा राणा सांगा काय करत होता, तर राणा सांगाने स्वतःला पुन्हा रिबिल्ड केलं बाबरासोबत तिथे लोहा घेण्यासाठी म्हणजे संघर्ष करण्यासाठी. राणा सांगाने काय केलं, की संपूर्ण राजपुतानामधले जे राजपूत राजे होते, त्या सगळ्यांना त्याने एका छत्राखाली आणलं. त्या सगळ्यांचा एक संघ बांधला. हा राजपुतांचाच संघ नव्हता, तर यासोबत बाबरसोबत जे मुघलांचे जे विरोधक होते, अफगाण लोकं, जे त्या कालखंडामध्ये त्याच क्षेत्रामध्ये मावळ आणि बाकीच्या प्रदेशामध्ये ॲट अ टाईम लोधीसोबत जेव्हा संघर्ष करत होते, त्याचबरोबर राजपुतांसोबत सुद्धा संघर्ष करत होते. तर या राणा संघाच्या संघामध्ये अफगाण लोकांनी सुद्धा शिरकाव केला. म्हणजे त्यांचा एकमेव शत्रू होता तो म्हणजे बाबर अर्थात मुघल. तर यांना भारताच्या बाहेर काढायचं या दृष्टिकोनातून हा संघ बांधण्यात आला होता. तर जसे राजपूत या राणा संघाच्या संघात आले, तसे काही अफगाण लोकं सुद्धा अफगाणाची नेतृत्व करणारे म्हणजे जसं मी उदाहरण दिलं, की जो मोहम्मद शहाला अफगाणने स्वतःचा सुलतान घोषित केला होता, जो बहलोल लोदीचा मुलगा होता, तो सुद्धा राणा सांगाला येऊन मिळाला, बाबराला बाहेर काढण्यासाठी. तर अशा पद्धतीने राणाचा जो संघ आहे, तो खूप प्रचंड असा मोठा महासंघ झाला होता. त्याला तेच म्हणतात मेवाडचा महासंघ हेच नाव त्याला देण्यात आलेलं आहे. तर हा सगळा संघ जो आहे, हा राणा संघाच्या नेतृत्वाखाली तिथे एकत्र आला आणि मग राणा संघाने हळू आपली जी वाटचाल आहे, ती दिल्लीच्या दिशेने करायला सुरुवात केली होती. आणि ही महासंघाची वाटचाल जी आहे, ती फार विचित्र पद्धतीने चॅलेंजिंग अशी बाबरासमोर होती. म्हणून जेव्हा बाबराला समजलं, की राणा सांगा जो आहे, तो दरमजल करत दिल्लीच्या दिशेने वळतोय आणि त्याची मुख्य सेना जी आहे ती हुमायूनसोबत गेलेली आहे. तेव्हा अशा या सैनिकांना अ, राणा सांगा येण्याच्या अगोदर त्याने परत बोलावून घेतलं. म्हणजे हुमायूनला त्याने परत बोलावून घेतलं, की तो अफगाणांचं जे एकूण
म्हणजे जे आक्रमण केलेलं अफगाणांवरचं ते थांबून दे आणि तू परत ये. कारण की त्याच्याही पेक्षा जास्त मोठी महत्त्वाची समस्या जी आहे, ती आपल्यासमोर येणार. तर त्यामुळे जेव्हा हुमायून परत आला, तेव्हा खऱ्या अर्थाने बाबर जो आहे, तो आता राणा सांगासोबत संघर्ष करण्यासाठी तिथे प्रयत्न करायला लागला. तर या दरम्यान राणा सांगाने काय केलं, तर राणा सांगाने मारवा प्रांतामध्ये स्वतःची भूमिका जास्त जाहीर केली. त्याचबरोबर तो आता राजस्थानच्या इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आक्रमण करण्याच्या दिशेने तिथे पुढे आला आणि अशा पद्धतीने तो दिल्लीच्या अगदी जवळ आला. तो दिल्लीच्या जेव्हा अगदी जवळ आला, तेव्हा बाबराने एक छोटेखानी फौज जी आहे ती त्याच्या विरोधात लढण्यासाठी पाठवली होती या दरम्यान. मी अधिक डिटेल जाणार नाही त्याविषयी. तर या छोटेखानी सैन्याला राणा सांगाने सहज हरवून दिलं. कारण की तो पराक्रमी होता आणि इतका मोठा सैनिक संघ असल्यानंतर तो त्यांना हरू शकत नव्हता. म्हणजे त्याला राणा सांगाला हरू शकत नव्हते. तर त्याच्यामध्ये थोडेसे ते पराभूत झाले. तर याची प्रतिक्रिया काय झाली बाबराच्या शिबिरामध्ये, की बाबर आतापर्यंत म्हणजे बाबरचे सैनिक जे आहे ते दिल्लीच्या प्रदेशामध्ये राहत होते आणि राजपुतांचं पराक्रम, राणा सांगाचा पराक्रम हे सातत्याने ते ऐकून होते. म्हणजे त्या क्षेत्रात ते राहत असल्या कारण त्यांना माहित होतं, की राणा सांगा कसा आहे. तो त्याच्या संपूर्ण अंगावर 100-101 घाव आहे. ते जी मिथक म्हटलं जातं ते असेल नसेल, ते खरं आहे की नाही माहीत नाही. पण तो खूप दुर्दमनीय असा योद्धा आहे. त्याला पराभूत करणे म्हणजे एक पर्सेंटचं असं काम होतं, की ज्या प्रक्रियेतून आपण पुढे येऊन त्याला कोणत्याही प्रक्रियेमध्ये हरू शकत नाही. अशी त्याची ओळख होती त्या कालखंडामध्ये. इतका तो पराक्रमी राजा होता. अशा राणा सांगा जो होता, त्याची प्रतिमा आधीच या बाबराच्या सैनिकांमध्ये उद्भवायला निर्माण झाली होती आणि त्याच्यासोबत असणारा तो महत्वाचा मोठा संघ, की जो त्यांना मोठा शत्रू वाटत होता. तर हे जेव्हा झालं, ही टोळी जेव्हा हरली, तेव्हा आणखी मग या सैनिकांमध्ये भीती निर्माण झाली राणा संघाची आणि त्याच्या महासंघाची. तर अशा पद्धतीने बाबराच्या शिबिरात इथे फूट पडली, की इतकं मोठं महासंघ आपल्या अंगावर येतोय, आपण पराभूत होऊया. कारण की तो आता दुर्दमनीय असा तो आहे. तर अशा वेळी आपण याच्यासोबत लढा न देता वापस चालू जावं. म्हणजे जी भावना आधी त्याने संपूर्ण थोपवली होती, ती पुन्हा त्यांच्या समोर येऊ घातलेली होती. तर अशा प्रक्रियेतून मग खऱ्या अर्थाने जेव्हा हे बाबरासमोर आलं, की आपल्या सैनिकांमध्ये घबराट पसत आहे, भीतत आहे ते या युद्धाला करण्यासाठी. आणि इथे राणा सांगा जलद गतीने वाटचाल करतोय. कारण की राणा सांगा हा इब्राहिम लोधीसारखा नाही. राणा सांगा हा अनुभवी, पराक्रमी असल्या कारणाने त्याला माहीत आहे, की आपल्यावर कोणावर आघात करायचा. त्यामुळे तो जितक्या जलद व्हायचा, तितक्या जलद पद्धतीने दिल्लीवर आक्रमण करायच्या स्थितीमध्ये होता. तर इथे खऱ्या अर्थाने बाबरसमोर मग ही भूमिका पुन्हा एकदा निर्माण झाली, की आता आपण या समस्येला कसं तोंड द्यावं. त्याचे बेग जे आहे ते घाबरायला लागले होते, पळायला लागले होते. तर अशा वेळी मग बाबरांनी पुन्हा एकदा स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. त्याने पुन्हा एकदा बैठक बोलावली आणि राणा संघाच्या संपूर्ण युद्धाला त्याने जिहादची घोषणा करून दिली. बघा, पानिपतच्या युद्धामध्ये अ, बाबर इब्राहिम लोधीच्या विरोधात लढत असताना ते त्याचे शत्रू होते. तरी सुद्धा त्याने जिहादची घोषणा केलेली होती. जिहाद म्हणजे काय, तर धर्माच्या विमुक्त झालेल्या लोकांच्या विरोधात इस्लाममध्ये असणारा संघर्ष. तर इथे अ, इब्राहिम लोधीच्या विरोधात त्याने जिहादची भूमिका जाहीर नव्हती केली. पण आता अ, राणा संघाच्या संपूर्ण संघामध्ये हिंदू राजपूत होते. त्याचबरोबर इस्लाम धर्माचा स्वीकार करणारे अफगाणी सुद्धा होते. आता या दोघांना मिळून हा संघ निर्माण झालेला होता. तर हे असे दोन्ही संघ जरी असले, तरी बाबराने या युद्धाला जिहादचे युद्ध असं त्याने घोषित करून टाकलं. आता त्याच्या शत्रू पक्षामध्ये इस्लामी लोकं सुद्धा होते. तरी त्याने जिहादची घोषणा का बरं केली? तर ते जिहादची घोषणा त्याने आपल्या जे सैनिक आहेत, जे सरदार आहेत, त्यांच्यामध्ये धर्माचं स्फुलिंग निर्माण हवं आणि धर्माच्या रक्षणासाठी आपण लढतोय हे त्यांच्यामध्ये बिंबवण्यासाठी मग त्यांनी जिहादची घोषणा करून टाकली, की आपण कोणाच्या विरोधात लढतोय, की जे धर्मापासून विमुख झालेले लोक आहेत. धर्मापासून विमुख झालेले लोक म्हणजे काय, जे बाबराच्या सत्तेला, राजकीय सत्तेला विरोध करतायत ते लोक असे आहेत. त्यामुळे सरसकट जेव्हा तो अशी घोषणा केली त्याने, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याने त्याच्या समाजामध्ये त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांमध्ये चेतना, स्फुलिंग निर्माण करण्याचा प्रयत्न निर्माण केला युद्धासाठी. मग त्याने काय केलं, की जिथपर्यंत आपण या महासंघाला हरवत नाही, तिथपर्यंत मी कोणतेही सांस्कृतिक आनंददायी सोहळे करणार नाही. मी प्रत्येक सरदारांना, सैनिकांना या युद्धानंतर पुन्हा एकदा धर्माच्या बाबतीत वळवण्याचा प्रयत्न करेल, असं त्याने म्हटलेलं आहे. तर या प्रक्रियेमध्ये त्याने काय केलं, की जसं त्याने जिहादची घोषणा केली,
तेव्हा प्रत्येक आपल्या सैनिकाला, सरदाराला इथे कुराणाची शपथ खायला लावली, की तुम्ही मला सोडून जाणार नाही. कारण की हे जिहादचं युद्ध आहे आणि तुम्ही जर जिहाद जर करत नसाल, तर तुम्ही धर्माच्या विरोधात जात असता. तेव्हा तिने धर्माचा जो एक ॲस्पेक्ट आहे, तो या युद्धामध्ये वापरला आणि अशा पद्धतीने त्याने आपले जे ज्यांचा अविश्वास झालेला होता, आपण जिंकणार नाही, अशा लोकांमध्ये त्याने ते पुन्हा स्फुलिंग चेतवलं धर्माच्या आधारे. मग त्याने आणखी दुसरी भूमिका तिथे जाहीर केली, की या युद्धानंतर ज्यांना असं वाटत असेल, की आपण आता वापस चाललं जावं, त्यांना त्याने खुली सूट दिली, की तुम्ही जाऊ शकता. पण हे युद्ध झाल्यानंतरच ते जाऊ शकतात. तर खुली सूट त्यांना देऊन दिली. त्याचबरोबर मोठमोठे इनाम त्याने जाहीर केले, वतनं जाहीर केली, की जेणेकरून आपल्या शिबिरामध्ये जी फूट पडली होती, जो आत्मविश्वास डळमळीत झाला होता, तो पुन्हा त्याने धर्माच्या नावाखाली सगळ्यांना एकत्र आणलं आणि जिहादची घोषणा केल्यानंतर तर खऱ्या अर्थाने हे सगळं स्पष्टच झालं, की आता बाबर जो आहे, त्याने पुन्हा आपल्या सैनिकांना तिथे रिबिल्ड केलं आणि ते युद्धासाठी तयार केलं. तर ही एक भूमिका होती राणा संघाच्या महासंघाला विरोध करण्यासाठी. तर इथे तुम्ही एक लक्षात घ्या, पुन्हा संख्येबळ आपल्याला डोळ्यासमोर आणावं लागतं. या महासंघामध्ये पुन्हा एकदा 50,000 त्याच्यापेक्षा जास्त असणारे सैनिक होते राजपुतांच्या त्या संघामध्ये, राणा संघाच्या महासंघामध्ये. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा एक प्रॉब्लेमच होता बाबरापुढे, की आपण या अशा जास्त संख्या असणाऱ्या सैनिकांसोबत कसं युद्ध करावं? कारण की दिल्लीच्या संपूर्ण राज्यक्षेत्रामध्ये त्याची सत्ता जरी असली बाबराची, तरी सुद्धा त्याचं सैनिक जे आहे ते आता काही जास्त वाढलं नव्हतं. पानिपतच्या युद्धाच्या वेळेस त्याची सैनिक संख्या 12,000 होती. तर भारतात आल्यानंतर त्याची सैनिक संख्या 15,000 झाली असावी. तर 15,000 कुठे आणि 50,000च्या वरची सैन्य संख्या कुठे? तर अशा पद्धतीने राणा संघाचा जो संघ आहे, तो बाबराला हरू शकणारा एक महत्वाचा सैनिक संख्या होती, की जी खऱ्या अर्थाने त्याची समस्या होती. तर या समस्येला मग कशा अर्थाने बाबराने तोंड दिलं, हे पाहणे फार गरजेचं तुम्हाला ठरू शकतं. तर याच्या संपूर्ण पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे बॅटल ऑफ खनवा जे आहे, म्हणजे खनवाचं युद्ध आपल्याला बघावं लागणार. तर खनवाच्या युद्धामध्ये हे दोन्ही पक्ष जे आहे ते आमने-सामने आले. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला बाबराची संपूर्ण भूमिका विशद केली आणि त्याचबरोबर बाबराच्या विरोधात असणाऱ्या रणसंघाची संख्या सुद्धा विशद केली तुम्हाला पार्श्वभूमी. तर हे जे दोन्ही पक्ष जे आहे ते ज्या युद्धामध्ये आमने-सामने आले ते होते खणवा. खणवा हे गाव जे आहे हे फतेपूर सिक्री आग्राच्या जवळचं गाव आहे, की जिथे हे युद्ध लढलं गेलं. फार फेमस युद्ध ते आहे. राणा संघाचा महासंघ आणि बाबरामध्ये झालेलं हे खणवा युद्ध, जे 16 मार्च 1527 साली तिथे झालेलं आहे. तर या युद्धामध्ये काय झालं बघा, एक लक्षात घ्या. तर युद्धामध्ये तीच भूमिका बाबराने घेतली जी त्याने पानिपत युद्धामध्ये घेतली. मी तुम्हाला एकदा अगदी थोडक्यात 10 मिनिटाच्या या प्रक्रियेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ते पानिपतच्या युद्धामध्ये जी तुम्हाला मी स्लाईड दाखवली होती ती पुन्हा एकदा एकदा दाखवेल. फक्त तुम्हाला इमॅजिन खनवा युद्धाचं ते करावं लागेल. मी शेअर करतोय स्क्रीन. तर पानिपत युद्धामध्ये आपण हे दोन्ही पक्ष बघितले होते. त्याच पद्धतीने आता बाबराने जर बघायला जाऊया, तर खनवाच्या युद्धामध्ये सुद्धा त्याने हीच जी एक युद्ध पद्धती ती वापरली. आता या युद्ध पद्धतीमध्ये हे जे पानिपतचं गाव मी दाखवलं, इथे तुम्हाला खनवा गाव इमॅजिन करावं लागेल आणि बाकी मग जशी हे त्यांनी व्यवस्था केली होती, जे रुमी पद्धत म्हणजे त्याने 700 बैलगाड्या आणल्या, त्या चामड्याच्या दोऱ्याने एकमेकांसोबत बांधल्या, त्याच्यामध्ये गॅप ठेवून तिथे तोफ दळाला, इथे तोफ ठेवल्या, त्याच्या मागे होड्स लावले, जेणेकरून आपले सैनिक गोळाबार इथे करू शकतील. इथे त्याने घोडस्वार ठेवले, इथे तुलगुमा पद्धतीचे सैनिक जे आहे, जे चक्कर मारून हमला करतात या बाकीच्या बॅक साईडनी आणि त्यांच्या उजव्या आणि डाव्या अंगाला, ते त्याने केलं. फक्त त्याने इथे एक बदल असा केला, की त्याने हे ज्या बैलगाड्या ज्या आहेत, त्या आधी पानिपतच्या युद्धाच्या दरम्यान चामड्याच्या दोऱ्यांनी बांधल्या होत्या. तर इथे त्याने फक्त साखळदंड वापरले त्यासाठी. आता हे त्याने का बरं केलं, हे काही स्पष्ट नाहीये. पण कदाचित त्याला चामड्याच्या दोऱ्या भेटल्या नसेल किंवा साखळदंड त्याला अधिक मजबूत असणारं एक कंपाऊंड वाटलं असेल म्हणून त्याने ते बांधलं असेल. मात्र त्यांनी योजना जी आहे ती अशीच्या अशीच केली. म्हणजे पुन्हा एकदा त्याने जे खनवाचं युद्धक्षेत्र जे आहे, ते खनवाचं युद्धक्षेत्र पुन्हा एकदा त्याने बरोबर चूज केलं, की जेणेकरून त्याच्या या साईडला खनवा गाव राहील आणि या साईडला खंदक त्याने ठरलं पुन्हा एकदा, की या साईडला कोणी शत्रू येणार नाही. आणि अशीच त्याने जी रुमी पद्धत आहे ती इथे सुद्धा वापरली.
आता या दरम्यान जर आपण बघायला जाऊया, पानिपतचं युद्ध होऊन 1 वर्ष झालेलं होतं आणि राणासांगा हा पराक्रमी आणि शूर होता, अनुभवी योद्धा होता. तर इतिहासकार त्याच्यावर अशी टीका करतात राणासांगावर, की पानिपतचं युद्ध जसं झालं, जसं युद्धशास्त्र बाबराने वापरलं, त्या युद्धशास्त्राचा अभ्यास जो आहे तो राणासांगाने केला नाही. राणासांगाने जे खऱ्या अर्थाने ट्रॅडिशनल भारतीय मेथड आहे तीच वापरली, जशी इब्राहिम लोधीने वापरली. तर इथे तुम्हाला पुन्हा एकदा राजपूत राजांचा महासंघ इमॅजिन करावा लागेल या साईडला. आणि इथे बाबराची एकूण जी पार्श्वभूमी आहे युद्धशास्त्राची ती इथे सुद्धा तुम्हाला ॲडॉप्ट करावी लागेल. फक्त इथे तुम्हाला राणासंघ इमॅजिन करावं लागेल बाबरच्या विरोधात इब्राहिम लोधी ऐवजी. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी मागल्याच युद्धामध्ये स्पष्ट केलेलं आहे की कशा पद्धतीने त्याने हे सगळं केलं. तर त्याचे रुमी पद्धत आणि तुलगुमा पद्धत हे त्याने पुन्हा एकदा या खनवाच्या युद्धामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, की खनवाच्या युद्धामध्ये मग काय झालं? तर खनवाच्या युद्धामध्ये पुन्हा एकदा बाबराने स्वतःचं सेनापतित्व जे आहे, पुन्हा जाहीर पद्धतीने तिथे व्यक्त केलं. त्याच्यासमोर एक महत्वाचं मोठं सैन्यदळ होतं आणि बाबराचं फार कमी त्या तुलनेत होतं. असं असताना खनवाचं जे युद्ध झालं, त्या खनवाच्या युद्धामध्ये राजपुतांनी पुन्हा एकदा तीच घोडचूक केली, जी इब्राहिम लोधीने केली. म्हणजे साधारण अर्थाने बाबराला हे माहीत होतं, की राजपूत लोकं आपल्या उजव्या फळीवर सगळ्यात पहिले जास्त आणि घनघोर आक्रमण करेल. म्हणजे उजवी फळी जी मी तुम्हाला दाखवली, तर त्या उजव्या फळीवर खऱ्या अर्थाने आक्रमण करणे हे तेव्हाच्या राजपूत युद्धशैलीचं एक वैशिष्ट्य होतं, की असं आक्रमण करायचं उजव्या हातावर, की ती सगळं फळीच्या फळी नष्ट होऊन जाईल आणि ती एकदा फळी नष्ट झाली, की ऑटोमॅटिक आपण सेंट्रल फळीवर म्हणजे बाबर जिथे असेल, जिथे तुम्हाला मी दाखवलं तिथे आक्रमण करता येईल. तर हे साधारण अर्थाने ट्रॅडिशनली राजपूत लोकं करायचे. पानिपतच्या युद्धामध्ये जे एक युद्धानुभव राणासंघाने घ्यायला पाहिजे होता, तो त्याने या युद्धात सुद्धा घेतला नाही किंवा या युद्धामध्ये त्याने केला नाही. त्याने सहजच घेतला. तो कॉन्फिडन्समध्ये होता, की आपलं युद्धसंख्या एवढी आहे, अ, आपण एवढे पराक्रमी आहोत, त्यामुळे आपण सहज हे युद्ध जिंकू. वास्तविक बघता आणखी एक गोष्ट या संघाची होती, की हा संघ जो आहे, तो राणा संघाच्या पराक्रमावर इतका अवलंबून होता, की त्यांनी स्वतःच्या विकासाकडे लक्षच दिलं नाही. म्हणजे याच्यातला एकमेव हिरो जर आपण म्हणूया संघातला, तर तो राणा संघाच होता. तर राणा संघाच्या पराक्रमावर हा इतका विश्वासून अवलंबून होता, की राणा संघ जर तिथे पराभूत झाला, म्हणजे राणा संघाला तिथे काही झालं, तो ऑटोमॅटिक ध्वस्तच होणार होता. आणि तेच मुळात या खनवाच्या युद्धामध्ये झालं, की हा सगळा संघ राणा संघाच्या, मेवाडच्या संपूर्ण पराक्रमावर इतका अवलंबून होता, की त्यांनी स्वतःची एक वेगळी युद्धशैली किंवा एक वेगळी युद्धनीती जी आहे, ती तिथे अवलंबण्याचा प्रयत्न केला नाही. ते सरसकट रणसंगावरच त्यांनी जबाबदारी सोडून दिली, की तू जसं म्हणेल तसं आम्ही करू. तर पानिपतच्या युद्धामध्ये जे झालं तेच राणा संघाने केलं. युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये राजपुतांनी जसं अपेक्षित होतं उजव्या साईडला खूप प्रचंड प्रमाणात आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर त्याने बाबराची जी फळी आहे ती तहस-नहस केली. आता या दरम्यान जर आपण बघायला जाऊया तर बाबरांनी तोफदळाचा वापर सुरूच केला होता. पण तरी सुद्धा राजपुतांनी इतक्या घनघोर प्रक्रियेमध्ये आक्रमण केलं, की त्याची उजवी फळी जी आहे ती तिथे थोडीशी नेस्तनाबूत झाली, तिथे नष्ट झाली. आता खऱ्या अर्थाने मग बाबराला हे स्टँड घेणं फार महत्वाचं होतं, की आता जर आपण काही केलं नाही, तर आपण खऱ्या अर्थाने इथे पराभूत होऊ शकू. म्हणून मग त्याने काय केलं, तर त्याने तुलगुमा पद्धत जी आहे, जी तुम्हाला मी सांगितली पानिपतच्या युद्धाच्या वेळेस, की त्याने त्याची जी राखीव फौज आहे, तिला ऑर्डर दिले, की तुम्ही आता आक्रमण करा. तर मग काय झालं, या तुलगुमाच्या राखीव पद्धतीने दोन्ही साइडनी चक्कर मारून आक्रमण करायला सुरुवात केली. आता राणा ही जी नवीन कृती होती ती माहीत नव्हती, की कशा पद्धतीने हे टोळी आक्रमण करतात. जेव्हा या दोन्ही टोळीने आजूबाजूच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यावर आक्रमण केलं, तेव्हा त्याचे राजपूत सैनिक जे आहे ते वाटल्या गेले. ते वाटल्या गेली. ते उजव्या साईडला गेले, काही डाव्या साईडला गेले, कारण की त्या साईडने बाबराचं आक्रमण होत होतं. तर ती फळी विभाजल्या गेली. आणि जेव्हा ही फळी विभागल्या गेली, तेव्हा बाबराला एक थोडा वेळ मिळाला आपलं सेंट्रल सैन्य पुन्हा एकदा स्थिरस्थावर करण्याचा. तर या दरम्यान तुलगुमाने काय केलं, तर बाबराला तिथे एक स्पेस दिला, की ज्या स्पेसमध्ये तो खऱ्या अर्थाने आपलं सैन्य पुन्हा उभं करेल आणि पुन्हा तो अटॅक करेल. तर जेव्हाही त्याला स्पेस मिळाली तेव्हा बाबर खूप चतुर मनुष्य होता. त्याने आपलं सैन्य पुन्हा एकदा मध्य सैन्य जे आहे ते पुन्हा एकदा उभं केलं आणि पुन्हा प्रक्रियेमध्ये मग आक्रमण करायला सुरुवात केली. आता राजपुतांचं सैन्य तर विभागलं गेलेलं होतं आणि तुलगुमा पद्धतीचं सैन्य हे निष्णात असं घोडदळ होतं, जे धनुष्य बाणाने आक्रमण करायचं. आता खऱ्या अर्थाने राजपुतांवर तुलगुमा सुद्धा आक्रमण करतायत आणि त्याचबरोबर फ्रंटवरून सुद्धा तोफगोळा येत आहेत. घोडेस्वार सुद्धा जे होते बाबराचे ते सुद्धा आक्रमण करतायत. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या पानिपतच्या युद्धामध्ये जे झालं तेच इथे झालं,
की सगळ्या बाजूने राणासांगा घेरला गेला आणि घेरला गेला असल्या कारणाने तो खऱ्या अर्थाने तिथे त्याला हे दिसलं की आपलं जे युद्ध संख्या होती ती कमी कमी होत गेली आणि कमी कमी होत गेल्यामुळे काय झालं की तो पराभवाच्या छायेत आला. जसा तो पराभवाच्या छायेत येत गेला आणि त्याला असं वाटलं की आता आपण पकडले जाऊ, तसाच राणासांगा जो आहे तो त्या युद्ध क्षेत्रातून पळून चालला गेला. तर आता जसा राणासांगा पळून या युद्धक्षेत्रातून पळून चालला गेला, तर जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की ते त्याच्या शक्तीवर म्हणजे हा संघ जो आहे त्याच्या शक्तीवर इतका विसंबून होता की जसा तो युद्धक्षेत्रातून पळाला तसंच या बाकीच्यांना काय ते घाबरणारच होते की राणासांगासारखा पराक्रमी मनुष्य जर पळून जात असेल या युद्धातून तर मग आपली काय खेळ, तर मग ते सुद्धा पळून जायला लागेल. तर अशा पद्धतीने बघा, जो एक महासंघ खंडव्याच्या युद्धभूमीवर बाबराच्या समोर आलेला होता, जो संख्याबळाने फार मोठा होता, त्या संख्याबळाच्या संपूर्ण त्या विभागावर बाबराने युद्धाच्या क्लुप्तीने त्याच्या सेनापतित्वाने पुन्हा एकदा विजय मिळवला आणि हा विजय त्याने जो मिळवला तो खऱ्या अर्थाने महत्वाचा विजय ठरला भारताच्या मुघलांच्या सत्ता स्थापनेकरता. कारण की पानिपतच्या युद्धामध्ये तो फक्त एका राजाशी लढत होता, तर खनवाच्या युद्धामध्ये मात्र तो तो एका मोठ्या महासंघासोबत लढत होता की जो त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी सक्षम होता. पण अशा या संघाला सुद्धा बाबराने स्वतःच्या सेनापतित्वाद्वारे पराभूत केलं आणि पुन्हा एकदा तो किती एक कर्तव्यदक्ष निष्ठावान असा सुलतान होता की आणि युद्धशास्त्रामध्ये निपुण असणारा सुलतान होता, त्याने घोषित करून टाकलं. आता इतका मोठा संघ जो आहे राणासांगा पळून गेल्यानंतर तिथे जे त्याचे अफगाण सैनिक होते ते सुद्धा मारले गेले आणि अफगाणांना सुद्धा इथे एक महत्वाची एक भूमिका इथे लक्षात आली की मोठा संघ असून सुद्धा आपण राणा संघाच्या अंडर जरी लढलो असलो तरी इथे बाबर जो आहे तो इतका निष्णात व्यक्ती आहे की तो आपल्याला सुद्धा त्याने पराभूत केलं. ते इथं जसा राजपुतांना फटका मिळाला तसाच अफगाणांना सुद्धा तिथं फटका भेटला की आपण सुद्धा यांना हरू शकत नाही. आणि अशा प्रकारे खनवाच्या युद्धाने बाबराला काय केलं, तर बाबराला खनवाच्या युद्धाने एक दूरदर्शनीय विजयी असणारा शासक तिथे सिद्ध करून टाकलं की ज्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. आता खऱ्या अर्थाने बाबरासमोरच्या ज्या समस्या आहेत त्यातली एक महत्वाची समस्या ही कायमची मागे चालली गेली आणि बाबर जो आहे तो एका मोठ्या समस्येतून बाहेर झाला आणि स्वतःची जी सत्ता जी आहे ते त्याने खनवाच्या युद्धामधून अतिरिक्त प्रमाणात वाढवली. म्हणजेच काय, तर ज्या संख्येमध्ये तो आधी त्याला दिल्ली आग्रापर्यंतचाच प्रदेश त्याच्या राज्यामध्ये होता, तो प्रदेश आता वाढला. उत्तर प्रदेशमधले अफगाण या युद्धानंतर मागे फेकल्या गेली. ते सगळे बंगाल, बिहारच्या प्रदेशामध्ये चालले गेले. पुन्हा एकदा माळवा प्रांत जो आहे तो महत्वाचा प्रांत होता, जो दिल्लीवर आक्रमण जर तुम्हाला करायचं असेल तर 2 गेट्स आहेत महत्वाचे. तो म्हणजे राजस्थान आणि दुसरा आहे माळवा प्रांत जो मध्य प्रदेशमध्ये आहे. या 2 गेट्सवर जे राहतात, व्यक्ती राहतात ते दिल्लीवर सहसा आक्रमण करत असतात. तर त्यातलं एक महत्वाचं गेट जे आहे ते बाबराला मिळून घेतलं. माळवा प्रांत त्याने जिंकून घेतला. माळवा प्रांत जिंकून घेतल्यानंतर आणि राजपूत शक्तींना पराभूत केल्यानंतर बाबर जो आहे तो एक निसंशयी आणि निसंकोच पद्धतीने दिल्लीच्या तख्तावर बसला आणि अशा पद्धतीने बाबराने आपल्या समोरची सगळ्यात मोठी गंभीर समस्या आहे ती खनवाच्या युद्धामध्ये त्याने कायमची संपून टाकली. अर्थात राजपूत राजे त्याच्या विरोधात लढणारच होते, पण या मोठ्या संघाचा जेव्हा त्याने पराभूत केला तेव्हा त्याच्या समोरचे जे संपूर्ण संकट जे होतं ते कायमचं चाललं गेलं आणि खऱ्या अर्थाने तो आता एका महत्वाच्या समस्येशी जर म्हणायला जाऊया त्याच्यापासून दूर चालला गेला होता. राजकीय स्पर्धक म्हणून आता फक्त त्याच्यासमोर अफगाण लोक उरले होते. जी मोहीम त्याने आधी अफगाणांच्या विरोधात उघडली होती ती मोहीम खऱ्या अर्थाने तो आता पुन्हा एकदा सुरू करणार होता खनवाच्या युद्धात. तर खनवाच्या युद्धाचा परिणाम काय आहे, खनवाच्या युद्धाचं महत्व काय आहे की बाबराचं जे स्थान आहे दिल्लीच्या संपूर्ण तख्तावर ते त्याने दृढ करून टाकलं. मुघलांची सत्ता सुदृढपणे तिथे बसली आणि तिथे खऱ्या अर्थाने बाबर जो आहे तो आता पुढच्या काही मुघल शक्तीसाठी तिथे पुन्हा एकदा उभं राहिला. तर अशा पद्धतीने हा एक मोठा स्कोप होता, बॅकग्राऊंड होतं की जे बाबराच्या संपूर्ण जीवनामधलं सगळ्यात महत्वाचं होतं. तर खनवा युद्धाने राणासांगाला तो जो माघारी जरी गेला असला तरी असं समजतं कालांतराने म्हणजे राणासांगा खनवाच्या युद्धानंतर स्वस्थ बसणारा व्यक्ती नव्हता. तर खनवाच्या युद्धानंतर पुन्हा एकदा एका वर्षाने त्याने बाबरावर आक्रमण करण्याचा विचार केला. पण बघा शोकांतिका कशी की राणासांगाच्याच त्याच्या जवळच्या सरदारांनी त्याला विष देऊन मारून टाकले. का बरं मारून टाकले? कारण की राणासांगा पुन्हा एकदा बाबरासोबत युद्ध करण्यासाठी जमवाजमव करत होता युद्ध सैनिकांची संघाची म्हणजे पुन्हा एकदा एक संघ निर्माण करावा
यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि हे तो करेल पुन्हा एकदा आणि त्याच्यात आपण पुन्हा पराभूत होऊ, आपलं राज्य जाईल, या भीतीपोटी त्याच्या सरदारांनीच त्याला विष देऊन मारून टाकलं. तर ही अशी एक शोकांतिका राणा संघाची झालेली आहे, की जी खऱ्या अर्थाने आपल्यासाठी भारतीय प्रक्रियेतून जर बघायला जाऊया, जे भारतीय राहत होते त्या कालखंडात, कारण की मुघल तर बाहेरचे होते. मुघल बाहेरचे असल्या कारणाने या भारतीय लोकांवर हे एक टार्गेट होतं किंवा एक लक्ष होतं, की ते मुघलांना काळबाहेर करतील. पण तसं न करता जे त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहेत बाहेर काढण्यासाठी, त्याच सप्त यांनी ते प्रयत्न हाणून पाडले. अशा पद्धतीने राणा संघासारखा महत्वाचा राजपूत सरदार जो आहे, तो त्याच्या जवळच्या लोकांनीच त्याला मारून टाकलं आणि अशा पद्धतीने एक संभाव्य राजपूत आक्रमण जे आहे ते ऑटोमॅटिक बाबर समोर हटून गेलं. इकडे अफगाण लोक जे आहे ते आता स्थानिक पातळीवर क्षमतेमध्ये नेतृत्वशाली होते. तेच आता पुन्हा एकदा मुघलांच्या कालखंडासमोर, मुघलांच्या समोर ते पुन्हा एकदा ते तयार झालेले आहेत. म्हणजे अर्थात आता बाबरासमोर समस्या ही राहिली नाही, की आपण अफगाणांना एकत्रितपणे लढू. तर जे छोटे-छोटे जे किल्ले, ग्वाल्हेरचे किल्ले आहेत, बंगाल, बिहारमधले किल्ले आहेत, ते आता त्यांच्यासमोर एक महत्त्वाचं चॅलेंज होतं जिंकण्यासाठी. तर या समस्येला त्याने पुढच्या काही वर्षातच, पुढच्या काही दशकातच त्याने आपल्यासमोर मिटवून टाकलं. कारण की तेवढा तो निष्णात होता. जर तो एवढा मोठ्या महासंघाला हरू शकत असेल, तर हे छोटे-छोटे जे सरदार त्याच्या विरोधात गेलेले आहेत, त्यांना तो सहज धरू शकत होता आणि ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे पुढच्या काही कालखंडात. तर अफगाणची समस्या जी आहे, ती समस्या एकमेव त्याच्यासमोरची समस्या राहिली, की जी त्याने कालांतराने संपवली. तर ती अफगाण समस्या आपण थोडक्यात पुढच्या काही लेक्चरला घेऊया. ती जास्त काही घेण्यासारखी नाही. पण थोडं-थोडं मी तुम्हाला त्या संदर्भातली माहिती देईन आणि मग त्याच्यानंतर बाबराचं संपूर्ण जे एक चरित्र आहे, त्याच्यावर आपल्या या संपूर्ण बाबराच्या टॉपिकचं एंड अप होईल. तर आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बाबरासमोरच्या पुढच्या गंभीर समस्या, खणवाचं युद्ध आणि त्या खणवाच्या युद्धामध्ये झालेल्या बाबराचे विजयी वर्तन आणि राजपुतांच्या झालेल्या घोड चुका आणि त्यानंतरचा पुढचा परिणाम जो आहे मुघल सत्तेसाठीचा, विश्लेषित केला. पुढच्या काही सेशन म्हणजे नेक्स्ट लेक्चर जे आपलं होईल, त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर बघायला जाऊया, तर बाबराची पुढच्या भूमिका आपण विशद करू. तर हे आजच्या लेक्चरचं माझं विश्लेषण होतं. होप की तुम्हाला सगळ्यांना ते समजलं असेल. जर समजलं नसेल तर मी संध्याकाळला YouTube व्हिडिओ पुन्हा अपलोड करेन. तर त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या या तासाला बघू शकता आणि पुन्हा अंडरस्टँड करू शकता. बघा, जे पानिपत युद्धाच्या तासाला जे होते, त्यांना हा पार्ट समजून जाईल पटकन. जे पानिपत युद्धाच्या त्या तासिकाला नसतील, त्यांना युद्धशास्त्रावर झालेल्या घडामोडी आणि त्याचं बॅकग्राऊंड समजणार नाही. म्हणून त्यांनी आधी तो तास बघावा. 2 तास माझे त्याच्यावर आहेत. ते बघावे आणि त्याच्यानंतर माझ्या या आजच्या तासिकेवर वळावं. म्हणजे तुम्हाला सगळं बॅकग्राऊंड साफ होईल. तर होप तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल आजचं. तर मी आता इथे एंड करतोय. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येत पुन्हा एकदा एकत्रित आले त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि इथे माझं हे सेशन जे आहे ते संपवतो. थँक यू व्हेरी मच.